नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले विधानसभा मतदारसंघासाठी आज 20 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये काही उमेदवारांनी आज दुबार अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल केलेल्यामध्ये प्रामुख्याने महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे, परिवर्तन आघाडीचे डॉक्टर सुजित मिंचेकर, वंचित बहुजन आघाडीच्या क्रांती दिलीप सावंत यांचा समावेश होता. याबाबत अधिक माहिती अशी की 278 हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी एकूण 20 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामधील काही उमेदवारांनी आज दुपारी अर्ज दाखल केले. आज अखेर एकूण 34 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जामध्ये महाविकास आघाडीचे राजूबाबा आवळे, परिवर्तन आघाडीचे डॉक्टर सुजित मिंचेकर, वंचित बहुजन आघाडीकडून क्रांती दिलीप सावंत, बंडखोर सेनेकडून शिवाजीराव आवळे, तर अपक्ष म्हणून TS कांबळे, धनाजी कराडे, राजहंस भुजिंगे, इंद्रजित कांबळे, अजित कुमार देवमोरे, अशोक कांबळे, सार्थ मिंचेकर, उत्तम यशवंत, अमर शिंदे, स्वाती कराडे, बाळासो घाटगे, सतीश कुरणे, सुरेश कांबळे यांचा समावेश होता. मी डॉक्टर क्रांती दिलीप सावंत, हातकणंगले या राखीव मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. आणि पक्षाने ही जी उमेदवारी दिली आहे याच करता दिलेली आहे कारण आता सध्या सत्तेत असणारा पक्ष आणि सत्तेच्या बाहेर असणारा पक्ष ह्या ज्या दोन युत्या आहेत त्यांनी कधीही ह्या राखीव मतदारसंघाकडे बघितलेलं नाही. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी या निमित्तानं इथं उमेदवार देते आणि एक वेगळा आयाम ह्या मतदारसंघाला देऊ इच्छित आहे. आणि म्हणूनच माझी ही त्यासाठीची उमेदवारी आहे. तसं बघता हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत जरी SC राखीव असलं तरी कारण तो प्रस्थापितांचीच भाषा बोलणारे उमेदवार असतात जेव्हा प्रस्थापित पक्ष एखाद्या SCला उमेदवारी देतात तेव्हा. आणि म्हणूनच साहेबांनी ह्यावेळी जो SC ST साठीचा जो लढा आहे तो उभा करण्यासाठी किंवा वंचिताचं जे राजकारण आहे ते उभं करण्यासाठी किंवा त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी मला ही उमेदवारी दिलेली आहे. कारण जेव्हा संविधान हातात घेऊन जेव्हा काँग्रेस पक्ष तुमच्याकडे मतदान मागत आहे आणि झाल्या तुम्हाला SC ST आरक्षण खत्म करायला पाहिजे अशी भाषा परदेशात जाऊन बोलत आहेत, त्याचवेळी आपल्याला लक्षात येत आहे की भाजप तर नेहमीच आरक्षणाच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे महायुती नेहमी त्या विचारधारेनुसार महायुतीतले सगळेच पक्ष आरक्षणाच्या विरोधात आहे. आणि त्याचवेळी महाविकास आघाडीतले पण सगळे पक्ष जर आरक्षणाविरुद्ध भूमिका घेत असतील तर वंचित बहुजन आघाडीशिवाय ह्या वंचितांना ह्या मागासवर्गीय आरक्षणामध्ये राहणाऱ्यांना दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि म्हणून मतदारांनी आता जागृत होणं गरजेचं आहे की कोण आपलं आणि कोण दुसरं, की हा झगझगाट चमचमाट याला भुलायचा आहे का जो खरंच आपल्याला जाऊन आपल्या पुढच्या पिढीला काही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये ज्या बॅकलॉग आहे तो केवढा मोठा आहे. आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडी लोकांना जागृत करण्यासाठी या मैदानात आहे आणि ही लढाई आम्ही जिंकणार आहोत. कारण लोकांना आता कळले, ह्याच्या आधीचा आमचा एक पूर्ण राऊंड झालेला आहे, रथयात्रा झालेली आहे आणि लोकांना कळलेलं आहे की खरं काय आणि आपला वाली कोण आहे. त्यामुळे ही जी उमेदवारी आहे ते सहज निघून जाणार आहे. मतदाता जागृत आहे, तो रोज तुमच्या माध्यमातून बघत आहे, वाचत आहे, स्वतः मूल्यमापन करत आहे. तर मला वाटते की ही नक्कीच मला हा विजय खूप सोपा वाटतो. कारण आजचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद बघता गावागावातनं लोक आलेले आहेत, पदाधिकारी काही नसताना पण ते लोक आलेले आहेत. म्हणजे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे मी हा विजय नक्की समजते. माझ्यावर सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांनी विश्वास दाखवला आहे. कारण गेली 5 वर्ष इथं मी प्रभारी म्हणून काम करत आहे. मी या जिल्ह्याची लेक आहे आणि संविधानानं लेकीला समान अधिकार दिलाय की तिथून लढण्याचा, त्या भागाचं नेतृत्व करण्याचा. तर ते सगळं लक्षात घेऊन पक्षाने मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि मी ही निवडणूक अगदी चांगल्या फरकानं निवडून येईल अशी अपेक्षा आहे मला. थांबते. धन्यवाद. शिवसेनेबरोबर मी 22 वर्ष होतो आणि नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीचं काम मी शिवसेनेमध्ये केलं. एक सच्चा शिवसैनिक म्हणून होतो आहे आणि राहणार. पण काही कारणास्तव आम्हाला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये यावं लागलं। पहिली गोष्ट, आम्हाला महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळाली नाही, नक्कीच दुःख झालं, पण आम्हाला दुसरे पर्याय खुले आहेत असं मी परवा पण सांगितलं होतं। जो पक्ष आम्हाला उमेदवारी बहाल करेल, देईल, त्यांच्याबरोबर जायचं आणि कार्यकर्त्यांच्यासाठी आपण ही उमेदवारी स्वीकारायची, हे आम्ही परवा पण मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। त्याप्रमाणे स्वाभिमानी पक्षानं मला उमेदवारी बहाल केली आणि त्याचा स्वीकार मी केलेला आहे। मला खात्री आहे की शिवसेनेचे, भीमसेनेचे, स्वाभिमानी पक्षाचे, त्याचबरोबर इतर आमच्या मित्रपक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सुद्धा अनेक कार्यकर्ते माझ्याशी गेले 22-23 वर्ष जोडलेले आहेत। तेच कार्यकर्ते कोण पटलावर येऊन, कोण पटलाच्या मागे, निश्चितपणानं या मतदारसंघातली जनता आणि कार्यकर्ते आम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री। मगाशी संजय साहेब काय सांगणार आज उमेदवारीबद्दल? काय महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याचा फॉर्म भरण्यासाठी आज या ठिकाणी मी स्वतः उभा होतो। काही संभ्रम जे काही चालू होते, मला बऱ्याच जणांनी बरेच प्रश्न विचारले होते, परंतु आज त्या सगळ्या प्रश्नाचं एक उत्तर आहे की मी स्वतः हा फॉर्म भरायला इथं उपस्थित आहे। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आमच्याकडे कसं होतं की शिवसेनेमध्ये पक्षाचा आदेश हा अंतिम आम्ही मानतो आणि त्याप्रमाणे आज हा फॉर्म भरायला मी स्वतः उपस्थित आहे। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना जी सक्रिय आहे ती त्या पद्धतीनं या प्रचारात सुद्धा 100% सहभागी असेल, एवढंच मी या निमित्तानं इथं सांगू इच्छितो। पक्षाचा आदेश म्हणून आपण फॉर्म भरायसाठी उपस्थित राहिला, पण काही 10 वर्षाचा कार्यकाल बघितला तर डॉक्टर सुजित मिंचेकर यांचे कट्टर समर्थक म्हणून आपण मानले जाता। आता आपली नेमकी भूमिका जिल्हा प्रमुख म्हणून काय असेल आणि एक मैत्री म्हणून काय असेल? मैत्री ही आयुष्यभराची मैत्री असते। राजकारणाच्या ठिकाणी, मैत्रीच्या ठिकाणी आहे आणि तेवढं सामंजस्यपणा त्यांच्यातही आहे, माझ्यातही आहे। आज निश्चित आज महाविकास आघाडीच्या भूमिकेच्या माध्यमातून मी इथं आलो आणि मी आज त्यामुळेच हा इथं उपस्थिती माझी असणं हाच विषय तुमचा क्लिअर झालेला आहे। हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींना मी नम्रतेने आवाहन करतो की एकालाच किती वेळा आपण निवडून देणार आहात? जी परंपरा, वडील झाल्यावर मुलगा, मुलगा झाल्यावर नातू, ही कुठेतरी आपल्याला थांबायला पाहिजे। हा मतदारसंघ राखीव आहे, आरक्षित आहे आणि या मतदारसंघाला एखादं नवीन चळवळीतलं नेतृत्व मिळालं पाहिजे। सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर भेटणारा माणूस मिळाला पाहिजे, एकमेकाच्या सुखदुःखात जाणारा माणूस मिळाला पाहिजे आणि नाही की एसी लावून काचा वरती घेऊन फिरणारा अशा माणसाला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, रोखलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाने याचा विचार करावा अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो। आज तमाम मतदार बंधू भगिनींच्या, माझ्या कार्यकर्त्यांच्या आणि ज्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून 2019ला सुद्धा मी निवडणूक लढलेली आहे, जरी पराभव झाला असला तरी आज सुद्धा मी फॉर्म भरलेला आहे। इथून पुढे जोपर्यंत हातकणंगले विधानसभा मतदारसंघातल्या हर एक मतदाराच्या मनामध्ये येत नाही की शिवाजीराव आवळेंना अजून काम करायला पाहिजे, तोपर्यंत काम करत राहणार आणि तोपर्यंत अर्ज भरत राहणार आणि मागच्या वेळेला पडलेली मतं असतील, आज काम करणारी लोक असतील, या लोकांनी आजपर्यंत 1 रुपया मी त्यांना दिलेला नाही, कधीही कुणालाही जेवण दिलेलं नाही, दारू नाही, मटण नाही, काय न देता जी पडलेली मतं आहेत किंवा जे आज सोबत आलेले आहेत, प्रचंड पद्धतीनं रॅली काढून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। कुणालाही मी काही दिलेलं नाही आणि राजकारणामध्ये देण्याची जी प्रथा आहे त्या प्रथेला कुठेतरी पायबंद घालण्यासाठी आजचा हा फॉर्म भरलेला आहे। गेली 50 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं आपलं वर्चस्व आहे आणि त्यानिमित्तानं या मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने बौद्ध समाजाचं मतदान लक्षणीय आहे आणि मी स्वतः काँग्रेसचं अनेक वर्ष काम करत असताना एका सामान्य कार्यकर्त्याला या काँग्रेसची तिकीट मिळावी यासाठी मी अगदी मुंबईपर्यंत प्रयत्न केले, पण त्याला अपयश आलं। त्यामुळं मी आज बंडखोर म्हणून अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। या जे आपला मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये भविष्यात विकासाची गंगा आणण्यासाठी मी प्रयत्नशील राहील। यासाठी मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की त्यांनी आमच्या पाठीशी राहावं। तसेच या येत्या निवडणुकीमध्ये अपक्ष असून सुद्धा एक काय ताकद असते अपक्षाची ही या काळात आपल्याला दिसून येईल असा माझा विश्वास आहे। खरं तर या मतदारसंघामध्ये आपण सर्व जातीभेद विसरून अनेक वर्ष काम करतोय।
काँग्रेसचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे, कट्टर कार्यकर्ता आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यावर असा जो काही अन्याय होतो तो पेटून उठतो आणि आतापर्यंत जे काँग्रेसची कट्टर एकनिष्ठ होते अशावर अन्याय होतच राहिलेला आहे आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून मी आज हा अर्ज भरलेला आहे. बरोबर काय सांगाल? काल उमेदवारी अर्ज भरून गेला, आज परत दुसरेच उमेदवार आम्हाला इथे दिसले. एकंदरीत स्वाभिमान शेतकरी संघटने नेमकं चाललंय तरी काय? काल मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी पक्ष मार्फत काल या ठिकाणी अर्ज भरलेला होता आणि आज मी या ठिकाणी अपक्ष अर्ज भरलेला आहे. बोल. आणि काल जरी मी अर्ज भरलेला असला तरी सुद्धा रात्री अशा काही घडामोडी झाल्या की त्या ठिकाणी चळवळीच्या नावाखाली या ठिकाणी बाजार भरवलेला आहे आणि चळवळीच्या नावाखाली ज्या भडव्याने बाजार भरवलेला आहे त्या भडव्यांचा पर्दाफाश मी उद्या किंवा परवा पत्रकार परिषद घेऊन या भडवेगिरीला या ठिकाणी योग्य ती उघड करणार आहे. जो शेतकरी कष्टकऱ्यांच्या नावावर जे काही चाललेला आहे, बाजार चाललेला आहे, त्या बाजाराचा उद्या ते परवा मी या ठिकाणी पर्दाफाश करेन स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन. मला माहिती नव्हतं रात्रीचा खेळ काय चालला, काय खेळ झाले मला या ठिकाणी माहिती नाही. काल या ठिकाणी राजू शेट्टी माझा फॉर्म भरण्यासाठी इथं आले होते, परंतु रात्रीमध्ये असं काय घडलं? कारण एका बाजूला राजू शेट्टी म्हणतोय की लाट्या काट्या खाणारा आणि जेलमध्ये जाणारा या ठिकाणी कार्यकर्त्याला मी संधी देणार आहे. मग असं कुठला कार्यकर्ता आहे की तू लाठी काठी खाल्ली आणि जेलमध्ये गेले? का फक्त पेट्या पोहोचवणारा या ठिकाणी तुम्ही पाठवणार आहात ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये किंवा त्याला प्रतिनिधित्व करणार आहात? हे या ठिकाणी राजू शेट्टींना मी 2 दिवसामध्ये पत्रकार परिषद घेऊन विचारतोय. मी आता स्वाभिमानी पक्ष सोडणार आहे का राहील काय देणार? मी उद्या त्यासाठीच उद्या पत्रकार परिषद घेऊन सविस्तर या ठिकाणी पर्दाफाश करतोय. सर्वसामान्य शेतकऱ्याला इव्हन जो काय मागासवर्गीय समाज आहे त्यांना देखील असं वाटत होतं की तुमच्या माध्यमातून एक युवा आमदार त्यांना भेटेल शेतकरी संघटनेचा. कुठेतरी तुमचा अन्याय झालाय असं तुम्हाला वाटत नाही का? फक्त मागासवर्गीयच नव्हे, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि सर्वच लोकांना वाटत होतं. मी गेले 20 वर्ष झालं रस्त्यावरची लढाई लढतोय. ही लढाई लढत असताना पोलिसांच्या लाट्याकाट्या खाल्लेल्या आहेत. प्रसंगी 10 वेळा जेलमध्ये गेलोय. 15 केसेस या ठिकाणी वैभव कांबळेवर आहे. ती अशा परिस्थितीमध्ये सगळ्या आमिषांना लाताडून मी राजू शेट्टी सोबत होतो. प्रत्येक वेळेला राजू शेट्टीच्या लोकसभेच्या वेळेला प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. पदरच्या भाकऱ्या खाऊन आणि पदरचं तेल खाऊन राजू शेट्टी सोबत या ठिकाणी काम केलेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी मला या ठिकाणी उमेदवारी देतील असं वाटलं होतं, परंतु राजू शेट्टींनी ही चळवळ विकायला काढलेली आहे आणि त्यांनी रात्री बाजार भरवला आणि त्या बाजारामध्ये या ठिकाणी चळवळ विकली आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हरला. रात्री घडामोडी घडली. बस उद्या बोलू. तुम्हाला